नाव राम सोळंके आहे. मी काही दिवसा पहिलेपासून कुख्यात भूमाफिया दिलीप गोलवंशी याच्याबद्दल प्रेस क्लबला जी आहे वारंवार प्रेस घेतो आहे. आणि आज त्या संदर्भात 4 वाजता प्रेस सुरू असताना कालही सुद्धा गोलवंशीकडून अशी धमकी आली होती की आमच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका. त्यामुळे आम्ही इथून जशी प्रेस कॉन्फरन्स संपली आमची, तर आमचे जे दुबेजी आहे पीडित यांची पण जमीन दुबेजीने गोलवंशीने खाल्लेली आहे. तर हे गाडी आपली काढत असताना यांनी रिव्हर्स घेऊन मागे ठेवली आणि समोर काढत असताना एक बस आली हिरव्या कलरची, जी बर्डी गोरेवाडा अशी जाते. तर त्या बसने यांच्या गाडीला जोरदार टक्कर मारली आणि त्यानंतर ही तर गाडी यांची तर गाडी फार डॅमेज झालेली आहे. सोबत एक गाडी होती, त्या गाडीची सुद्धा फार दुर्दशा झालेली आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की काय हा जो ॲक्सिडेंट करवण्यात आलेला आहे, तर हा काय गोलवंशीने आम्हाला त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे का, की ज्याच्याबद्दल गोलवंशीबद्दल जे लोक आवाज उठवतात त्यांचा आवाज अशाच पद्धतीने दाबायचं काम हा गोलवंशी करतो का. तर त्याचं हे एक उत्तर आहे की गाडी समोरून मागून पूर्ण ठोकली गेलेली आहे. दुबेजी बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे, कारण की ते गाडीमध्ये बसले होते. त्यांनी गाडी हलकीशी रिव्हर्स घेतली होती आणि समोर काढणार होते. तर आता व्हिडिओ फुटेजसुद्धा आलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही समोर बघू शकता सुद्धा आलेला आहे. इथे गाडी पार्किंगला साईडला लागली होती. जसं सरांनी सांगितलं आहे, दुबे सरांची गाडी ते रिव्हर्स घेत होते. मागून ज्या हिरव्या बसनी येऊन त्या गाडीला ठोकलं. मी गाडीच्या बाहेर होतो, त्या हिरव्या बसनी यांच्या गाडीला ठोकलं. यांची गाडी माझ्या गाडीवर येऊन धडकलेली आहे खूप जोरात. त्याच्याने माझ्याही गाडीचं बरंच नुकसान झालेलं आहे. पण गाड्या साईडला असूनही जे सिटी बसचे हे वातावरण आहे, ब्रेक न मारणं न थांबणं, दुसरे लोक जाऊन समोर जाऊन त्या गाडीचा नंबर दिला आहे, तोही फुटेजचा नंबर माझ्याजवळ आहे. मला माझ्या गाडीची पूर्ण भरपाई यांनी करून द्यावी सिटी बसवाल्यांनी. मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, माझं टॅक्सीचं काम आहे. बर्डी पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट करणार आता आणि तिथे त्याला हजर करावं पोलीस स्टेशनमध्ये. नाम चंद्रशेखर दुबे है. यहाँ प्रेस क्लब में मैं न्यूज़ में आया था, प्रेस क्लब में आया था. यहाँ पार्किंग में गाड़ी खड़ी थी, पीछे एक बस वाला आया, उसने गाड़ी को इतने जमकर ठोस मारा है कि मेरे साथ साथ आगे भी एक गाड़ी खड़ी थी, वो भी डैमेज हो गई है और मेरे गाड़ी का भरपूर नुकसान हुआ है. जी जी जी, बर्डी पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया है. अभी वहीं जा रहे हैं हम लोग वापस से. प्रेस क्लब क्यों आए थे? प्रेस क्लब के सामने हुआ ना. क्यों आए थे प्रेस क्लब? प्रेस में हम लोग अपना वार्ता लेने आए थे ना, दिलीप गोलवंशी के खिलाफ हम लोग प्रेस कंटिन्यू लेते जा रहे हैं. हो सकता है उसी की प्रतिक्रिया आई है.